सुहास गाडीचा दामाने गेला का. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो आज सकाळचा नाश्ता आपला रात्रीचा भात आहे, बघू शकता. मस्तपैकी ह्याच्यावर आजचा नाश्ता होणार आहे आपला. नंतर आपल्याला आंघोळ करून आज शूट आहे, शूटला जायचं आहे, त्यामुळे चला तर नाश्ता करून घेऊया. आणि मित्रांनो आपली आंघोळ वगैरे झालेली आहे. आता आपण शूटसाठी निघलो आहे. तर आता शूटसाठी जाण्यासाठी आपण आता तयार आहे. आज विवेकचा इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे विवेकला आता. कौन है ये लोग, कहां से आते हैं? विवेक ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट म्हणलं. तर हा विवेकचा मित्र हर्षल. चल विवेक जाऊ. ऑल द बेस्ट, नीट इंटरव्ह्यू दे. फायनली आपण शूटसाठी निघालो आहे. तर सुहास खाली थांबला आहे गाडीपाशी, आपण चावी घेऊन खाली चाललेलो आहे. तर जायचं शूटला. आपली बाईक चावी. विवेक तू यायला लागलाय. मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नवीन ब्लॉगर आहे, मराठी माणसाला सपोर्ट करा. तू यायला लागलाय. नाही मी दुकानात चालू झालं. ओके दुकान. मराठी माणूस बिग बॉसला सुद्धा कोर्टात ओढू शकतो. ओके. जर महेश मोठे बिग बॉसला कोर्टात ओढू शकतो, तर आपण आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करू शकतो चांगल्या कामाचा. बरोबर आहे. विवेकला मी आत्ताच खूप भारी आमचा गावकरी म्हणून मला मारतील येते. गावकरी विवेकला मी आत्ताच एक सुंदर गोष्ट दाखवली. काय दाखवलं. तर आता हॉटेलवरती आलेलो आहे. आता आपण हॉटेलवरती काय व्हिडिओ काढत आहे, ब्लॉग काढतो, ब्लॉग नंबर एखाद्या कस्टमरला देत चालते. काका कुठे गेले? सूर्यकांत काका 100%. फायनली आता शूटसाठी निघालो आहे आपण. तो आता जायचं. आता हॉटेलवरनं आलेलो आहे बाहेर. चले वेळ झाला आहे खूप. आता झालेली आहे. तर आपण आता आपल्या शूटच्या ठिकाणी आलेलो आहे. बघू शकता आता आपल्याला शूट करायचं आहे. तर काय लिहिलंय, येथे गाडी पार्किंग करू नये अन्यथा गाडी पंक्चर करण्यात येईल. नाही तर आम्ही पार्किंग केले. सुहास पंक्चर होती गाडी. तर मित्रांनो आपल्याला इथे शूट करायचं आहे. ही नवीन बिल्डिंग चालू आहे, त्याचं शूट आहे. तर इथं आता शूट करायचं. तर किती वेळ लागतो काय सांगता येत नाही इथं. बघू आता. तर साईटवर आलो आहे, पण इथं कोणीच नाही. आता सुहासनं फोन केला आहे आता क्लायंटसोबत. आता क्लायंट येईल, तो आता सांगेल आपल्याला शूट काय कुठं काय करायचं.
त्यानुसार आपण आता शूट करायचं आहे. ओके. राईट राईट. ठीक चलो. मैं आपको गेम खेळायचा. फायनली ऑफिसमध्ये आलेलो आहे. आता इथून आता क्लायंटची भेट घ्यायची. तिथून मग काम स्टार्ट करायचं आपलं. क्लायंट काय गावी कुठे यायला काय माहिती. त्याला हुडकतोय मग धरणं पण तो काय सापडेच नाही. शूट चालू आहे आपलं. फोटोज वगैरे सगळं चालू आहे आता. पोहू वाटायला लागले पण आपण टॉवेल वगैरे काय आणलं नाही रे. आता पोहलो असू दे तर मस्त फील आलं त्याला. पोहू वाटायला लागलेलं. शूट लावलं पोहायला लावलं. तर चला आता बघू. आता अजून शूट राहिलं आहे. अजून भरपूर आहे. आपलं इथलं शूट झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या साईटवरती चाललो आहे. तिथं आता जाऊन तिथलं शूट करायचं. तर इथलं शूट कंप्लीट झालेलं आहे आता. तर तिकडल्या साईटवरती जाऊन तिकडलं थोडं शूट करून मस्तपैकी परत नंतर रूमवरती जायचं. ओके. सिग्नल तोडून जाते ते एखादं पुढे ठोकून गेल्यावर. जाऊ दे. असे नमुने आहेत ना. पुण्यात असला माल भरला का होय रे. रिक्षा व्हायला तर लय खतरनाक आहे. आपलं शूट झालेलं आहे. आता आपण रूमवरती चाललेलो आहे. श्वास गाडीचा दमाने गेला. गरम खूप व्हायला लागेल त्यामुळे रस प्यायला आलेलो आहे आपण आता. तर रस मी तर 2 ग्लास पिणार आहे आता. श्वास तू किती रस पिणार आहे? 1 ग्लास 2 ग्लास 1 ग्लास. मी तर 2 ग्लास पिणार आहे. खूप गरम व्हायला लागले. तिसरा चढू. माऊली आलाय. माऊलीचा किल्लाच आहे. माऊली नाही मावलो व्याकरण चुकतंय. मावलोचा किल्ला चढल्यावर चढायला लागते वर. आता आलोय रस पिऊन. आताच आम्ही रस पिऊन आलोय. आराम खरा एकटं साईट शूट करायला गेलं एका साईटवर. अरे आता ताक पिऊन काय करतो. ऑलरेडी रस पिलोय आम्ही. दुसऱ्याला सगळं गाडी दिली. माऊली आता एकटाच जाऊन ताक पिऊन येतो. नीट चालू होती एवढी माऊली म्हणजे झालं. मग काय तर हे नाही बाबा. माऊली पायावर
फायनली रूमवरती शूटवरून आलो. द्वार ओपन कर. द्वार असं का वाजलं रे? पहिलं इंग्लिश पिक्चर बघायचा. लय हार्ड आहे ना. आणि म्हणजे त्यांनी 4 क्वेश्चन विचारले. एक तर कंपनी बद्दल आमचं काय माहिती आहे का? त्यात मी वेळाने काढले नव्हते. प्रोडक्शन एक विचारलं आणि म्हणला की जर एखादा पार्ट अवेलेबल नसेल ते आपल्याला गरजेचं असतं, तर ते त्या टायमाला काय तुझा रोल असेल, काय त्या टायमाला ऍक्ट करणार तिथे एक सांगितले ना. बरोबर. अजून एक त्यांनी काय पण तिकडलं मित्राला बी इंग्लिश मध्ये प्रॉपर नाही इकडे बस. इंग्लिश मध्ये एखादा शब्द चुकला किंवा आपण एखादा शब्द काढला तिथं थांबायचं नाही, डायरेक्ट कंटिन्यू करायचं. त्यांनी पण बनवूया. साखर आहे. चहापत्ती संपली. चहापत्ती आणायला लागेल आपण. तर फॅमिली आता जेवायचं प्लॅनिंग करूया काहीतरी. जेवायला आज बनवू काय वाटेल, त्यामुळे आज बाहेर आणलेलं आहेत. आता वडापाव दणका द्यायचा. आजचं जेवण हे जेवरच आहे. तर आपलं फायनली आपलं जेवण झालेलं आहे. तर आता आपण एडिटिंग करायला बसलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया का पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये.